ये बस. नाही ठीक आहे. आज माझं नशीब फळफळलंय. तू चक्क फोन करून मला भेटायला बोलवलंस. नाही पण तू का भेटशील? चूक माझीच होती. तू बरोबर होतीस. माझं सगळंच बरोबर नव्हतं वरद. का? तन्मयने रंग दाखवायला सुरुवात केली वाटतं. वरद, सॉरी सॉरी. ठीक आहे, काय काम आहे बोल. तुला कसं कळलं की माझं काम आहे तुझ्याकडे? अगं काय ना, लोकांना काम असलं ना की मगच वरद आठवतो, नाही तर नाही आठवत. सोड, बोल काय काम आहे. मला तन्मयच्या कंपनीचा पत्ता हवा होता. का? तन्मयने तुझा पत्ता कट केला वाटतं. नाही म्हणजे त्याच्या कंपनीचा पत्ता मागतेस. कशाला हवाय तुला पत्ता? काम आहे माझं. हं? काही प्रॉब्लेम आहे का? मी मदत करू का तुला? वरद प्लीज प्लीज मला तन्मयच्या कंपनीचं नाव आणि पत्ता सांग प्लीज. मग तन्मयकडे माग ना. हा? अरे हो, त्याच्या नकळत तुला पत्ता हवा असेल ना? नाही, मी नक्की करीन तुला मदत. अगं त्याच्या ऑफिसचा पत्ताच काय, नरेन सरंजामेंपर्यंत नेऊन पोहोचवतो तुला. नरेन सरंजामे? हा, तन्मयचा बॉस. मग मला प्लीज सांग कंपनीचं नाव आणि पत्ता. इतक्या सहजासहजी नाही मिळणार तुला पत्ता. काय मैत्रीसाठी आता काहीही करणं सोडून दिलंय मी. यूज अँड थ्रोचा जमाना आलाय. लोक आपल्याला हवं तसं वापरून घेतात आणि फेकून देतात. आय एम सॉरी वरद. हे बघ, चुका तुझ्याकडनं पण झाल्यात आणि माझ्याकडनं पण. प्लीज हे सगळं विसर आता. मला तन्मयच्या कंपनीचा पत्ता हवाय, त्यासाठी प्लीज मला मदत कर. अगं मी म्हटलं ना तुला, कधीही केव्हाही तू म्हणशील तेव्हा मी तुला मदत करेन. पण त्याच्या बदल्यात तू मला काय देशील? आता मी फ्री नाहीये. माझ्या कामाची तुला फी द्यायला लागेल. शी, कसा बोलतोयस तू वरद? एकेकाळी आपण मित्र होतो ना, म्हणून मदत मागायला आले होते मी. सो व्हॉट? अगं शेवटी आरोहीला गरज लागली तेव्हा ती वरदकडेच येणार ना. जाणार कुठे? मग आधी पण याच उद्देशाने मदत केलीस का रे? नकोय मला तुझी मदत, कधीच नकोय. आता काही वाटेल ते झालं ना तरी तुझी मदत मी कधीच घेणार नाही वरद. चुकलं माझं. बर, जाते जाते म्हणतेस ती माझ्याकडे सोडली जातेस. वरद, ए आली आली माझी वहिनी. हे पण माझा जीजू. एकत्र नाही येणार ते, वेगवेगळे येणार ना. डाऊट नको का यायला. काय चाललंय? मला आज जायचं काम आहे. कुठे गेली होतीस ग ताई? बाहेर गेले होते, काम होतं. अच्छा, मग जीजू कुठे आहेत? माहित नाही मला. आम्ही एकत्र गेलो नव्हतो ना, मग एकत्र नाही म्हणजे तन्मयला कॉल केला तेव्हा तोही कामात होता. तूही कामात, तोही कामात. आम्हाला वाटलं एकत्र काम करत होता. नाही नाही, तो त्याच्या कामात असेल, मी माझ्या कामात होते. तुम्हाला कामच करायची होती तर लग्न कशाला केलं ग? न्यूली मॅरिड कपल तुम्ही ना. कुठे शॉपिंगला जाता ना आउटिंग करता. बोर येते अरे. अप्पू एक मिनिट. हे प्रेम, लग्न, गमती जमती, हा टाइमपास हे सोडून सुद्धा काही महत्वाची कामं असतात आणि ती करावी लागतात. कळलं? हे भगवान, इनका कुछ नहीं हो सकता.
चीप वागला परत आज. शी, त्याची हिंमत कशी झाली मला हात लावायची. किती बदललाय तो. माझं चुकलं, मी उगाच त्याला मदत मागितली. त्या कानाखाली नाही, त्याला पोलिसात द्यायला हवं होतं मी. म्हणजे पुन्हा कुठल्या मुलीकडे असं बघितलं नसतं त्याने. पण आता तन्मयच्या कंपनीचा पत्ता कसा शोधू मी. कसा शोधू. परत काहीतरी बॉसचं नाव म्हणाला ना त्याच्या. सरदेसाई, नरेंद्र सरदेसाई, नाही नरेंद्र सरंजामे. नरेंद्र सरंजामे. अरे अगं, ही चटणी चाखून बघतेस का जरा. हे काय, कुठे निघालीस. अगं त्या एक अर्जंट काम आलंय एका मेंबरचं, म्हणून निघाले. अर्जंट. हा. आता अगं, ही बॅग घेऊन मेंबरचं काय बोलतेस काय. अगं आत्या, मी तुला सगळं नंतर सांगते व्यवस्थित. अगं पण हे बघ आई. आत्या, तू नको ना काळजी करूस, मी पटकन जाऊन येते. हा. आणि हे काय जावई बापू, तू एकटीच अगं चाललीस? मी त्याला मेसेज केलाय ना, त्याला माहितीये. तू काळजी नको ना करूस, काही टेन्शन घेऊ नकोस. मी लगेच जाते आणि लगेच येते. हा. अगं टेन्शन घेण्यासारखं काही नाही आत्या. अगं आरू, चल, मी काय आले. आहे? अगं आरू, शे बाई, जरा स्वस्थता म्हणून नाहीये हिच्या जीवाला. बरं झालं मिसेस पार्की, तुम्ही डायरेक्टली इथे आलात. कारण तन्मयचा काही कॉन्टॅक्टच होत नाहीये आणि महिनाभर झाला त्यांनी ऑफिसमध्ये कोणाशीही कॉन्टॅक्ट केलेला नाहीये. महिनाभर. सर, ते आमचं लग्न वगैरे. हो, तो लग्नाचं बोलला होता, पण आम्हाला इथे बसून तिथलं काय कळणार ना. त्यांनी काही कळवलंच नाही. आणि आता जगामध्ये कोणाचं लग्न होत नाही की काय, पण म्हणून ऑफिसकडे असं कोणी दुर्लक्ष करत नाही. आता तुम्ही आलाय त्यामुळे जरा तरी पिक्चर क्लिअर झालं. म्हणजे नाही, काही नाही. हे तेवढं तन्मयला द्या, नाहीतर आम्ही कुरिअर करणारच होतो. हे काय आहे? नाही म्हणजे तन्मयने जे लोन घेतलंय त्या संदर्भात काही आहे का? ते त्याला कळेलच सगळं. आणि हो, कॉन्फिडेन्शियल आहे, तेव्हा तुम्ही उघडून पाहू नका. अरे हो विशाल, त्या कर्जाची आठवण करून देऊ नकोस. त्याच विचाराने ना मला रात्रभर झोप येत नाही. आता एकदा फक्त नरेंद्र सरांना भेटायचं, तेही लवकरात लवकर. अरे हो रे, पण आता मी काय करू. आरोही घरी नाहीये, ती आउट ऑफ टाउन गेलेली आहे. ती आल्याशिवाय मला इथून हलता येत नाही. हो ठीक आहे, मी करतो नंतर तुला.
हॅलो. कुठे आहेस तू? मी बाहेर आहे, मला वेळ लागेल यायला. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो, तुझा आवाज येत नाहीये. हॅलो आरोही, आर यू ओके? आरोही, हो हो, मी ठीक आहे. आल्यावर बोलूया. बाय. खरं उत्तर हवंय मला. कुठून आले हे पैसे? ते मी काय? तुझ्याजवळ हे पैसे आले कुठून? आई चिडू नकोस ना. चिडू नको तर काय करू? माझ्यापासून लपून लपून हे काय उद्योग चाललेले असतात तुझे? अगं मी काही वेडवाकडं केलेलं नाहीये. मग केलंस काय? म्हणजे केलंस ते मला आधी का नाही सांगितलंस? कारण की मला माहिती नाही तू कधी कशी रिॲक्ट करशील ते. तन्वी, बरं मी सांगते, पण त्यानंतर प्लीज चिडचिड करायची नाही. आम्ही सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन काढून ते पैसे जमवलेत. आम्ही सगळ्यांनी म्हणजे आग्रहचे सगळे मेंबर्स, सगळे काका, अर्पिता. आम्हाला आरोहीला असं काहीतरी स्पेशल द्यायचं होतं. आम्हाला वाटलं ती ह्याच्याने खुश होईल. आरोही, तुझ्या भावाचं पण लग्न झालंय हे लक्षात आहे ना तुझ्या? हो, पण आई तन्वी, इथे 4 दिवस राहायला आलोत आपण. तुला या सगळ्यांचा एवढा मिंधेपणा पत्करायची गरज नाहीये. आई अगं कुठून कुठे पोचतेस तू? आम्हाला यातनं मजा येते, गंमत चालली सगळी, आणि त्या दोघांनाही मजा येईल असं वाटतंय आम्हाला. गंमत मजा म्हणून सगळ्यांच्याकडून पैसे गोळा करायचे, हे असलं मला अजिबात पटत नाही. माणसांना तर काही कळतच नाही. सारखे एकमेकांच्या गळ्यात पडलेले असतात, त्यांना एक कळत नाही. पण तुझी अक्कल कुठे? घाण टाकलीस काय? आता यात माझं काय चुकलं? तन्वी, तोंड वर करून मला प्रश्न विचारतेस? तुझं बोलणं आणि वागणं बदलायला लागलंय. मला कळतच नाही मुळात त्या सगळ्यांशी एवढं अगदी मिळून मिसळून वागण्याची गरजच काय तुला? तू राहा ना. त्या आरोहीसाठी काही करायची गरज नाहीये. ती आरोही काय? त्या आरोहीला तरी आवडणार आहे का हे असं कॉन्ट्रीब्युशन काढणं वगैरे? अगं आई, आम्ही आमच्याकडून फक्त एक प्रयत्न केलाय, आणि आरोही आमचं मन मोडणार नाही असं मला वाटतंय. म्हणजे तुला माझं ऐकायचंच नाही? मग काय, या विषयावरही तुझ्याशी बोलणं बंद. अजून पोर आली कशी नाही कोणाला माहिती. छे, थोड्या वेळात पोचते म्हणाली. दुसरं काही काम असेल, सांगायला विसरली असेल. नाही, ती येते. फोन झाला होता. तू एवढा अस्वस्थ काय असताना? नाही, असं काही नाहीये. ते आरोही जरा लवकर आली तर बरं होईल. मला एक महत्वाचं काम आहे, जायचंय. 1 मिनिट, मी कोणालाही जाऊ देणार नाही. आम्हालाही महत्वाचं काम आहे. कसलं काम? ते आमचं सिक्रेट आहे. अगं माझ्याकडे वेळ नाहीये, सांग ना पटकन. अरे कमाल करतात जावई बापू. आता सिक्रेट बोलल्यानंतर ते तसा तो सिक्रेटच असतो ना. तो जर आत्ताच सांगितलं तर मग तो सिक्रेट कसा काय राहील? काय बोलता? आणि हो, जरा धीर धर. आरुताई आली की सगळ्यांना एकत्र सांग. आरोही कुठे गेले कोणाला माहितीये? मी भांड उमऱ्यावरती ठेवते. अरे ही काय आरोही आली? ये या राणी सरकार, सगळे तुझीच वाट बघतायत. सगळे असे एकत्र जमलाय? काहीतरी सांगायचं आहे. मला पण 5 मिनिटं बोलूया का? जरा महत्वाचं आहे, ये ना. 1 मिनिट, हे बरं आहे, आम्ही सगळे तुझ्यासाठी थांबलोय आणि तू येऊन जिजूला आत घेऊन जाणार. दिस इज नॉट फेअर. माहितीये तुम्हाला एकांत हवाय, पण मग नंतर बोला ना. बरं, मी निदान फ्रेश तरी होऊन येऊ का? लगेच येते. अगं आमचं सरप्राईज बघून ना तू जास्तच फ्रेश होशील.
काय हे घ्या तुमचं सरप्राईज. अगं घे ना. काय आहे? अरे असे काय बघता एकमेकांकडे. हनीमून पॅकेज आहे. आता जा आणि मजा करा. तुम्हाला एकांत हवा होता ना, मग तिकडे जा आणि बोलत बसा गुलू गुलू. कोण पण तुम्हाला तिकडे डिस्टर्ब नाही करणार. मी सुद्धा नाही. अप्पू, अगं हे काय आहे? सांगितलं ना आता, हनीमून पॅकेज. हो, पण इतका खर्च करायची काय गरज होती? हो, त्याची काहीच गरज नव्हती. हे तुमच्या लग्नाचं गिफ्ट आहे आम्हा सगळ्यांकडून. आम्ही एवढ्या प्रेमाने देतोय, ऍक्सेप्ट नाही करणार? अप्पू, थँक्यू सो मच. पण अगं इतर इतकी कामं राहिली आहेत, लग्नाच्या गडबडीत खूप काळजी करू नकोस ग, आम्ही आहोत ना. मला सुट्टी मिळेल की नाही माहित नाहीये. घ्यायला लागेल. मग बायकोसाठी एवढा तर करायलाच पाहिजे ना. ते काय बोलतात ते लव मध्ये म्हणजे प्रेमामध्ये कोण पण एवढा करतो. बघ काय वेणूबाई. हो हो, म्हणजे काय हा, लग्न झालं आणि पोरं कामाला झुंपली. पण आरोहीची इच्छा नसेल तर कशाला आग्रह करायचा ना. नाही, तसं काही नाही आई. म्हणजे तुम्हाला जायचंय हं? माझ्या आनंदात सगळ्यांचा आनंद आहे आणि मीच नाही म्हटलं तर सगळ्यांचा मूड ऑफ होईल. काय झालं बोल ना. अशी काय जिजूकडे बघतीयस? ठीक आहे, जातो आम्ही. ये होईना बात. आता तन्मयला कोण पटवेल? तुला काही वेगळं सांगावं लागेल का आता? मला हो बोलायलाच हवं. मला आरोहीशी बोलता येईल, तिला समजवता येईल. अरे बोल ना. हो, जाऊ आम्ही. काय बोलतो तुम्हाला. जावई बापू, एकदम आरामात जायचं. इकडचं काय टेन्शन घ्यायचं नाही. आणि नुसतं एकमेकांच्याकडे बघत नका बसू. नाही नाही, म्हणजे मला काय म्हणायचं की गप्पा पिप्पा काहीतरी मारा. अरे हिरा काका द्या, मी ठेवतो. काका थँक्स सगळ्यात. वेलकम. आणि पोचलात की फोन करावं की नाही. आणि तन्मय सगळी बुकिंग वगैरे झाली आहेत हा. त्यामुळे तुम्हाला आता फक्त जायचंय, राहायचंय आणि मजा करायची. आणि हॉटेल मधले सगळ्यात चांगला व्ह्यू असलेली रूम बुक केले बरं का. पण आता काय, तुम्ही एकमेकांमध्ये रमल्यानंतर रूम व्ह्यूचं काय ना. पण तरी सुद्धा जनरल एक वातावरण निर्मिती वगैरे. बाय. अरे सामान डिकी मध्ये नाही ठेवला. हिरा, कमाल करतोस तू. नाही ठीक आहे, मी बसतो पुढे. पुढे बघता. टाटा. वा दादा, छान गाणं लावलं. मूड बनला.
दादा ते गाणं बंद करा ना, माझं डोकं दुखतंय.